ग्राउंडमध्ये ग्राउंडच्या शेजारी बसून काहीच कळत नाही मॅचमध्ये काय चाललंय. परंतु ही स्पर्धा अशी आहे की या स्पर्धेला टी व्हीवर बघण्यापेक्षा प्रत्यक्ष या ग्राउंडमध्ये येऊन बघण्यामध्ये जास्त मजा येते. आणि इथे असलेल्या खेळाडूंची जी क्षमता आहे, खरं तर ग्रामीण भागातल्या क्रिकेट खेळाडूंना हे एक इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे की त्याला प्रत्येकाला आपली क्वालिटी दाखवता येते. आणि जसं मयूरदादांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं काम करा आणि त्यानंतर तुमच्या आवडी जोपासा. त्याच पद्धतीचा सल्ला या ठिकाणी मी सर्व क्रिकेट प्रेमी जे आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत, त्यांना देईन की दिवसभरातील आपलं महत्त्वाचं काम आटपून अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यांना नक्की आवर्जून आपण वेळ दिला पाहिजे. आणि आपल्या भागातील अशा स्पर्धा अधिक उंचावतील कशा यासाठी आपलं डेडिकेशन असलं पाहिजे. आणि त्यासाठी मयूरदादासारख्या युवा नेतृत्वासोबत आपण राहणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण जे असं म्हणतात की आपल्याकडे काय आहे, आपण किती साठवलंय यापेक्षा आपण किती देतो याला जास्त महत्त्व आहे. आणि मयूरदादाकडे किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण तो किती देतो हे उघड्या डोळ्यांनी बघावं प्रत्येकाने, असं या निमित्ताने आवर्जून सांगेन. आणि या स्पर्धेला इथे बऱ्याच खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना उत्सुकता असते की ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यांची मॅच कधी आहे. तर मला वाटतं येत्या शुक्रवारी संध्याकाळी 4 आणि 5च्या दरम्यान ती मॅच होणार आहे. तर या 2 जिल्ह्यांच्या होणाऱ्या मोठ्या ज्या स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी देखील आपण इथे येऊन प्रत्यक्ष आनंद घ्यावा असं मला वाटतंय. आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मयूरदादाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि येत्या काळामध्ये हा नावलौकिक एक उत्तुंग शिखरावर पोहोचलेला असेल असा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दोघेही म्हणजे फक्त मयूरदादाच नाही तर असं म्हणतात की आपल्या पुराणामध्ये राम लक्ष्मणाची जोडी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. तर ती अशी जोडी या ठिकाणी आहे. मयूरदादा आणि प्रतीकदादा या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. खरं तर मयूरदादांनी नेहमीच सांगितलंय आधी उद्योगधंदा त्यानंतर क्रिकेट आणि म्हणून तर की काय बदलापूरमध्ये आपण पाहतोय खरं तर मोठमोठे टावर तुम्हाला पाहायला मिळतील. मग जगन्नाथ गॅलेक्सी, ज्योती हेरिटेज असे मोठमोठे बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यामुळे मयूरदादांचं नाव खरं तर आपण पाहतोय बिल्डिंग बिझनेस क्षेत्रामध्ये मोठं आहे. नुकताच मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर भारतीय जनता पार्टी माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर साहेब अर्थातच नंदकिशोरजी पातकर साहेबांचं आगमन झाले. त्यासोबत आपण पाहतोय वडवली गावचे उद्योजक समाजसेवक प्रवीणजी भोईर साहेब दाखल झाले. त्यासोबत सागरजी घोरपडे साहेबांचं आगमन झालंय. त्यासोबत आमचे संतोषजी राऊत यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आता सुरुवात आउट टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट आपण बनणार सामन्याकडे. सामना फार चांगला पाहायला मिळतोय. थँक्यू ओमकार सेटे, थँक्यू अजय गर्तने, थँक्यू राहुल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतो. रात्रीच्या 8:02 होतात आणि सामना रंगतो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. एक सामना जिंकून टायगर संघाने विजयाचा शंकरनाथ केला होता आणि नागाव संघाने देखील विजयाची नांगी टाकली होती. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. टॉस जिंकला टायगर संघानं, प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, अमदित केले नागाव संघाला. नागाव संघाची धावसंख्या पहिल्या P1 मध्ये 4 चेंडूमध्ये 16 धावा. बिनबाद दमदार सुरुवात. यस करण. चारही चौकार आणि जबरदस्त बॅटिंग इकडे पाहायला मिळाली. लॉफ्टेड ड्राईव्ह इनसाइड आउट हुक करत असताना आपण बघितलं रोहित पाटीलला पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त स्टार्ट त्यांनी दिला होता. बॅक टू बॅक 4 चौकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. आमचं समाज तुमच्यात पोहोचलं नाहीये. मान्यवरांचं भरपूर आगमन करणं. प्रतीकदादा आणि मयूरदादा यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांचा मित्रपरिवार भरपूर मोठा आहे. त्यामुळे भरपूर मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि भरभरून त्यांची स्तुती करता तुम्हाला पाहायला मिळेल. खरे व्यक्तिमत्वच असतं मित्रांनो. मयूरदादा, प्रतीकदादा फार कमी वयामध्ये तरुणांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि त्यामुळे भरपूर त्यांची स्तुती केली जाते. त्यात मात्र वाद नाहीये. 17-0 बाद दमदार सुरुवात करत असताना नागाव संघ वर्सेस टायगर असा सामना आपण पाहतोय. दोन्ही कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघ आहेत आणि एकमेकाला फाईट करतात. यावेळी बदलापूरच्या नगरीमध्ये बाउन्स ऑन साइडला हुक केला, चेंडू निघून गेला. तो अजून एक चौकार, दमदार चौकार. कारण काय सांगशील, एका षटकामध्ये 5 चौकार, एक सिंगल, तब्बल 21 धाबा फलकावरती. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त बॅटिंग इकडे पहा. जो बाउन्सर होता त्याला अटेम्प्ट करण्यात आला राकेश कडून आणि लॉंग स्टॉपला अगोदर शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने चूक केलेली आणि 5 चौकार आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. मागच्या काही मॅचेसमध्ये 40-45 पर्यंत आपण धावा बघत आहोत, पण मला असं वाटतं ही मॅच आहे जी आपल्याला 70-75 दाखवेल. हो, प्रश्नच नाही. कारण ज्या पद्धतीने झंझावात सुरुवात केली, धावांचा सुलसुलाट सुरू केला, धावांचा अक्षरशः वनवा पेटायला मैदानावरती. कारण खरोखरच इथे आल्यानंतर एक वेगळी दुनिया तुम्हाला पाहायला मिळते. शहरापासून खूप दूर आहे मैदान. तदनंतर जगन्नाथ क्रीडा संकुल हे नाव, तदनंतर हायमास. एका हायमाससाठी कारण मी काल गुगलला सर्च केलं, मिनिमम 15 लाख रुपये खर्च येतो.
4 हमायशे 60 लाख रुपये. त्यानंतर बदलापूरमध्ये स्क्वेअर फूटचे भाव पाहिले तर ते गगनाला भिडलेत. कारण बदलापूरला जवळ एक्सप्रेस वे जातो. त्यानंतर आपण पाहतोय बदलापूर सध्या बदलतंय. अशा परिस्थितीमध्ये या भरपूर या सुविधा असलेलं हे मैदान आपण पाहतोय. म्हणून तर आम्ही कौतुक करतोय मयूरदादा आणि प्रतिदादा मयूर ग्रुपचं. ते मात्र खरोखर वाखाणण्याजोगे आहे. कारण 21वा धाव फलकावरती एका षटकाची सांगता होते. दमदार सुरुवात केली, बिनबाद दमदार सुरुवात. सर आपण ज्या पद्धतीनं लाईट्स बद्दल बोलतात 92 फोकस आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधले 8 रिप्लेस करण्यात आले या सीझनसाठी आणि त्यासाठी देखील 3 लाख रुपये खर्च आहे फक्त 8च फोकसचा. म्हणजे या स्पर्धेसाठी किती खर्च केला जातो हे आपण गेस करू शकतो. जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील हा प्रश्न पडला असेल. दरवर्षी आयोजन आणि प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी घेऊन मयूर ग्रुप आपल्या समोर आदरणीय मयूरदादा पेसेकर आणि प्रतीकदादा पेसेकर आणि ऑल टीम त्यांची स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 8वं पर्व आहे. पुन्हा एकदा या विनिंग सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सेकंड राऊंडला आपण सुरुवात केली आहे. कार्तिक 11 12-13 गावदेवी नागाव त्यांचं अगेन्स्ट जवदमान टायगर. सेकंड ओव्हरमध्ये आलेत प्रेम पाटील. फिरवला होता बॉलला मात्र खेचून मारलाय. स्क्वॉड लेग रीजनला क्लिअर करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन्स. 7 चेंडूमध्ये करण 7 चौकार. एकही षटकार पाहायला मिळत नाही. मात्र असं म्हटलं तर करण की षटकार मारण्यापेक्षा चौकार मारणं यासाठी कला लागते, गुणवत्ता लागते, तुमचं पोटेन्शियल लागते, तंत्र लागतं, तुमचा अभ्यास लागतो, सराव लागतो, मार्गदर्शन लागतं. आणि काय अटॅकिंग फलंदाजी, अटॅकिंग सुरुवात केली. टीट फॉर टॅट उत्तर दिलंय नागाव संघानं. चांगला फटका. मागच्या ओव्हरमध्ये 4 चौकार सलग आले होते. इकडे पहिला आलाय. पुन्हा स्वीप करतोय. शॉट फाईन लेग फॉलिंग स्वीप आहे. पा सिग्नेचर शॉट आहे त्याचा. मात्र या वेळेला बॉल सीमारेषा गाठू शकला नाही. डीप फाईन लेगला अडवलं आणि धावा त्यामध्ये आलेल्या 2. या फटक्याची मी वाट पाहत होतो कारण आतापर्यंत जे 4 चौकार या ओव्हरमध्ये आपण रोहित कडून 1 चौकार बघितलाय आणि ज्या गोष्टीचा मी पहिल्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला होता की फॉलिंग स्वीप त्याच्या आवडीचा फटका आहे. अंपायरचा सिग्नल आलाय. बिहाइंड द विकेट. येस ओव्हरस्टेप शॉर्ट रन. पंचांचं कौतुक करायला हवं कारण एवढ्या लॉंग फॉर्मॅटमध्ये ते अगदी डोळ्यामध्ये अंजन घालून अंपायरची कामगिरी बजावत असतात. एवढे चोख लक्ष मगाशी देखील आपण पाहिलं कारण की 1 धाव शॉट त्यानंतर फलंदाज बाद देखील झाला दुसऱ्या एंडला. म्हणजे एकही धाव मिळाली नव्हती. पंचांचं मी खरोखरच कौतुक करेन. पंच मिस्टर महेंद्र भवर सर, प्रशांत देसाई सर, अमित डांगरे सर आणि संजू पाटील मुंबई. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी त्यांची. जबरदस्त टेलिकास्ट tenniscricket.in लाईव्ह द्वारे आपण पाहतोय आणि हे स्वतःची पर्सनल त्यांची व्हॅन आपण पाहतो. सर हे प्रथमताच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणी केलं असेल तर संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत tenniscricket.in ने. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूयात 2 मिळतील की एकच धाव मिळणार आहे. कार्तिक 11 12-13 गावदेवी नागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाला आदरणीय संतोषजी राऊत साहेब कळमचे जे उद्योगपती आहेत त्यांनी पुरस्कृत केले आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला 98 दाखवत होता. जी बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. रोहित पाटील 1 चौकार राकेश कडून देखील आलेला आहे. हो कारण अगदी छान म्हटलास. कारण मगाशी आपण जो नॉट आउट किंवा तो आउट दिला होता बघा मगाशी तो दुसऱ्या अँगलनं दाखवण्यात आला. तो देखील tenniscricket.inच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक अँगलनं प्रत्येक ॲक्शन रिप्ले आणि प्रत्येक त्यांचा हावभाव दाखवले जातात. हीच तर ओळख राहिली tenniscricket.in. गौरव सावंत सर, संतोष नाणेकर सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. येस अगदी छोटा कॅमेरा घेऊन अगोदर संतोष नाणेकर छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये फिरायचं, तिकडे ते फुटेज अगोदर कॅप्चर करायचं आणि त्यानंतर ते अपलोड करायचं. त्यांनी बऱ्याचशा पॉडकास्ट इंटरव्ह्यूद्वारे ते देखील म्हटलेलं. पण इथपर्यंतची जर्नी सोपी नव्हती. टेनिस बॉल क्रिकेटला जे काही सुगीचे दिवस आले त्यामध्ये फार मोठा वाटा संतोष नाणेकर यांचाही. हो प्रश्नच नाही. कारण आणि 21 लाख सबस्क्राईबचा टप्पा पार करणं तेही क्रिकेटच्या वाहिनीनं ही महत्वानं आहे. येस धाव कंप्लीट आहे. पंच सामना आपण स्पीड अप करूया. कारण 2 धावा इथे येतात. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला 27 वरती पाहायला मिळते. बॉल आणि 4 बाकी आहेत आणि प्रेम सध्या तरी रोहित पाटीलच्या विकेटच्या शोधात आहे. ज्याने अटॅक केला नागावसाठी. कमी गती खाली बसलाय. जागा दिली आणि बॉलला जागा दाखवली आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून रोहित पाटीलचा आणखी 1 चौकार. हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळेल असं वाटतंय. कारण दुपारच्या सत्रामध्ये धावा झाल्या नाहीयेत, सायंकाळच्या सत्रामध्ये धावा झाल्या नाहीयेत, मात्र रात्रीच्या या वातावरणामध्ये धावा होताना पाहायला मिळतात. आणि 70-75 यस पॉसिबल आहे मैदानावरती. ज्या अनुषंगाने फलंदाजी सुरुवात केली या मैदानावरती P1 आणि P2 मध्ये अटॅकिंग फटकेबाजी.
8 बॉल मध्ये 6 चौकार आतापर्यंत आले. सलग सुरुवातीला 4 आले होते आणि प्रोजेक्टेड स्कोर वाढला आता 100+ दाखवतोय 104. पाहूया तिकडे किती बनतील. प्रामुख्याने एक मात्र पर्याय सध्या तरी आहे टायगर्सच्या बॉलिंग युनिटकडे, विकेट. रोहित पाटीलची विकेट त्यांना काढावी लागेल. धावांचा वेग ज्याने वाढवलेला आहे. करंट 120 वरती आहे सध्या. हो, समोर हॅमर करायचा होता. मीडियमला फिल्डर आहेत. चांगला कॉल आहे. राकेशला थांबवलंय त्याने कारण फिल्डर समोर होता. धाव आपण घेऊ शकत नव्हतो. चांगलं कॉर्डिनेशन. खरं रोहित पाटीलला येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको, कारण त्याचा टान्स, त्याची फटकेबाजी, त्याचा क्लास भरपूर चांगला पाहायला मिळतोय. चिपकू प्लेअर आहेत. इकडे बसून ऑन साईडला टर्न करायचा होता. वारंवार आपण त्याला बघितलं नागावसाठी तो ओपन करत आलेला आणि शेवटपर्यंत देखील बऱ्याचशा मॅचेसमध्ये खेळतो. अकॉर्डिंग टू सिच्युएशन गेमला कसं चेंज करायचं असे रोहित पाटीलला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तितकी चांगली साथ या बॅटिंग ऑर्डरने देखील त्याला दिलेली आहे. याच्यामध्ये राकेश, सिद्धू, हर्षांक, रुद्र, बंटी. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल आता गॅपमध्ये. अगोदरचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून गेला. तिकडे आता फिल्डरला आणलं होतं. स्क्वेअर लेग खाली ठेवलंय. तिकडून आता बॉल गेलाय. चौकार. त्याचं जास्त स्ट्रॉंग जर आपण पाहिला तर लॉंग लेग, फाईन लेग आणि त्यानंतर त्याचा तो फाईन लेग आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जास्त फटकेबाजी करतोय आणि सर्वात कठीण असतं फॉलिंग स्लिप आणि तो तर त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. यापेक्षा चांगली फटकेबाजी कुठे पाहायला मिळेल. 2 षटकांची सांगता 35 धाबा दापलकावरती. 35 मध्ये एकट्या रोहित पाटीलच्या 31 धाबा. वॉट अ बॅटिंग. येस, आणि त्यामध्ये आपण 7 चौकार पाहतो. 1 चौकार आय थिंक राकेशचा, येस, आणि 6 चौकार आपल्याला, माफ करा, एकूण 8 चौकार आहेत आणि 7 आपल्याला जरूर पाहायला मिळतात ते रोहित पाटीलचे. 11 बॉल 31 ला नॉट आउट आहे. इरादे स्पष्ट आहे सर. मागच्या 4 मॅचेस मध्ये काय घडलेलं आहे हे मॅटर करत नाही. आता वेळ बदलले. अंडर फ्लड लाईट हे दोन्ही टीम्स खेळतात, कारण दोन्ही टीम जेव्हा खेळल्या तेव्हा आफ्टरनून सेशनमध्ये आपल्याला जरूर त्या पाहायला मिळाल्या होत्या आणि तिकडे नैसर्गिक प्रकाश होता. आता थोडासा गेम बदलला आणि रोहितने ज्या पद्धतीने बॅटिंग केलेलं आहे. तुमचं काय मत आहे, काय वाटतंय कुठपर्यंत असेल हे धावफलक 5 ओव्हरच्या अखेरीस? काय तुमचं प्रेडिक्शन आहे? सध्या आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर 88 दाखवत आहे. कारण जर रोहित मैदानावरती 4 षटकांपर्यंत राहिला तर 100% मी सांगू शकतो की 70+ धावसंख्या काढू शकतो, कारण ज्यामध्ये तो खेळतोय मैदानावरती. येस, लास्ट मॅच मध्ये देखील रोहित पाटील हे नाव चर्चेत राहिलं जेव्हा सतरंगी स्पोर्ट्स एदुटने 20 संघ खेळत होता. आणि आवर्जून मी म्हणेन बिकॉज या सीझन मध्ये रोहित पाटीलचे एदुटनेच आहेत. हवा तसा बॅटिंग मधून परफॉर्मन्स देऊ शकले नव्हते, पण या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये, मोठ्या मॅचचा रोहित मोठा खेळाडू आहे आणि त्याने जरूर या मॅच मध्ये जेव्हा एका मागोमाग विकेट पडत होते खेळ करून दाखवला विथ द बॅट. निशांत आलेत. 3rd ओव्हर. बाहेर काढला बॉलला. अँगल आहे त्यांच्याकडे लेफ्ट आर्म मध्ये विकेट, बट इकडे सिग्नल वाईड. एक वेगळी शैली आहे बघा अनिल डांगरे सरांची, ज्या पद्धतीने त्यांनी तो सिग्नल दाखवला, स्कोररचं लक्ष अट्रॅक्ट केलं. खूप चांगला सिग्नल त्यांचा पाहिलेला, बर्ड्स सारखं ज्या पद्धतीनं त्यांचा सिग्नल दाखवला. सुपर. प्रत्येकाची अनोखी शैली आणि त्या शैलीने इम्प्रेस करत असताना अंपायर्स देखील. हा पंचर केलेला आहे. लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत, व्यवस्थित पकडले कॅच. सागरने पहिला धक्का दिलाय. कार्तिक 11 12-13 गावदेवी नागावला 36 वरती. राकेश बाद.
मनीष आंबेकरचा वेगाने धावलाय तो. असं फर्स्ट लुक मध्ये कोणाला वाटलं नसेल की तो पोहोचेल. तो पोहोचलाय, कॅच ही त्याने पकडली आहे आणि प्राइज विकेट आली आहे रोहित पाटील 31 धावांमधून आउट. असे कॅचेस घ्यायला हवेत, कारण जर तुमच्या हाताला चेंडू ब्रश जरी झाला, तुमच्या बोटाला जरी ब्रश झाला, तर अशा मोठ्या फलंदाच्या झेल तुम्ही टिपलात तर तुम्ही कमबॅक करू शकता. आता मात्र टायगर संघ भरपूर पकड निर्माण करतोय, तो मात्र नागाव संघावरती. कौतुक व्हायला रोहितचं खूप चांगली फलंदाजी करत असताना आणि टाळ्यांच्या कौतुकाने त्याचं देखील कौतुक देखील झालं डगआउट मध्ये. येस, आतापर्यंत 8व्या पर्वामध्ये या स्पर्धेच्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाच्या सर्वाधिक एका इनिंग मध्ये चौकार मारणारा रोहित पाटील ठरलाय. अजूनही बरेचसे दिवस बाकी आहेत, तो विक्रम देखील मोडला जाऊ शकतो. 7 चौकार त्याने मारले आणि या अगोदर आपल्याला 7 षटकार देखील पाहायला मिळाले होते चांदईचा चिराग कोळंबेकडून. गोलंदाजीमध्ये खूप चांगलं कमबॅक झालं निशांत पाटीलचं. निशांतचं कौतुक करेन का ज्याबद्दल गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळाला, आणि हे वर्णन केलं होतं मी, कारण P1 P2 झाल्यानंतर शतरक्षण विखुरलं गेलं आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला चॅलेंजिंग होतं. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर रिटर्न मध्ये आता फिल्डर बंदार पोहोचलाय पण कॅच ड्रॉप. छान सोदी, काय गोलंदाजी करतात निशांत पाटील. लेफ्टीला रिप्लेस लेफ्टीनेच केलेलं आहे, बिकॉज रोहितच्या विकेट नंतर सिद्धू जो लेफ्टी बॅटर तो आलाय पहिल्या बॉलवरती. चान्स होती, मंदार पोहोचला होता, कॅच ड्रॉप झाली आहे. येस, मंदारना झेल टिपला असता तर अजून प्रेशराईज नागाव संघाला करता आलं असतं, मात्र नाही, हरकत नाहीये. अडतीस धावा 2 गडी बाद शेवटचा चेंडू. मी खरोखरच कौतुक करेन निशांतचं, कर एकही षटकार, एकही चौकार, एकही डबल देखील धाव नाहीये या षटकामध्ये. गुड बॉलिंग. येस, बाउंड्री आली नाही. वाऱ्याचा जो काही वेग आपण पाहत आहोत सध्या तरी तो या बाजूला आपल्या कॉम्बॉक्सच्या दिशेने, राईटीसाठी लेफ्टीसाठी त्या गोष्टीचं बेनिफिट जोर. आणि या एंडने जेव्हा जेव्हा गोलंदाजी होईल, अटॅक करत असताना बॅटर्सला आपण प्रामुख्याने पाहत आहोत. मात्र निशांतच्या अगेन्स्ट एकही बाउंड्री आली नाही. शेवटचा बॉल हर्षांकने उडवलाय, बराच वेळ हवे त्या बॉल. काव कॉर्नर, आंबेकर डाऊन दी बॉल, 1 more विकेट डाऊन. काय गोलंदाजी केले निशांत पाटीलने, जिकडे 2 ओव्हर्स मध्ये नागावचं धावफलक सुसाट सुटलं होतं. या ओव्हर मध्ये त्या धावसंख्येला थांबवलंय. तिसरा धक्का निशांतने दिलाय. हर्षांक बाद. आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद. आपण विनंती करू रामभाऊ पातकर साहेबांना की आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खरं तर नेहमीच रामभाऊ पातकर साहेब म्हटलं की प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच मयूरदादा प्रतीकदादा यांच्यावरती विशेष त्यांचं प्रेम राहिलं आहे आणि त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो आहे. खरं तर आदरणीय रामभाऊ पातकर साहेब म्हटलं की बदलापुराचा विकास घडवण्यामागं त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतो आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायाची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्यासोबत प्रेमाचं प्रतीक, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देत असताना आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतो आहे. त्यानंतर चला आपण खरं तर तात्या साहेबांना विनंती करू की आपल्या मधुरवाडीतून आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या ह्या स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांचे पिताश्री होते, पण आमचे चांगले मार्गदर्शक होते. इथे आल्यानंतर त्यांची अजूनही मला आठवण होते. मी बदलापूर गावात आलो की ते मला भेटल्याशिवाय आणि माझ्याकडे नेहमी यायचे. त्यांची नेहमी आणि हसत खेळत असणारा मी मयूरला धन्यवाद देतो की त्यांच्या स्मरणार्थ तू अजूनही त्यांची आठवण ठेवतो. स्मरणार्थ कार्यक्रम ठेवलेले आहेत, मोठे स्पर्धा ठेवलेल्या आहेत. मी सगळी माहिती घेतली. 80 संघ इथे आलेले आहेत आणि 3 जिल्ह्याच्या, म्हणजे याची व्याप्ती मोठी केलेली आहे. एक ठाणे, रायगड आणि पालघर, आणि एका गावाची एक टीम. खरंच खूपच सुंदर आणि बदलापूरचं नाव रोशन करतोयस. मी इथे आल्यानंतर मी अनेक सामन्यांना जातो, उद्घाटन करतो, कार्यक्रमाला तिथे जाऊन बघतो, सगळी माहिती घेतो. पण इथे आल्यानंतर ग्राउंडमधली जी हिरवळ दिसली, तशीच हिरवळ तुझ्या आयुष्यात येवो अशी अपेक्षा मी करतो. आणि मला असं वाटतं की इथे आल्यानंतर स्टेडियम नाव पण त्यांनी महेंद्रसिंग धोनी आहे, तेंडुलकर आहे, सगळ्यांची नावं दिली. रोहित शर्मा, सगळ्यात क्रिकेटवीरांची नावं दिलेली आहेत. म्हणजे इथल्या सगळ्यांना एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी तसं खेळ खेळावं आणि त्यांनी त्याची अपेक्षा आहे. IPL मध्ये जा, इंडियाच्या टीममध्ये जा आणि आपलं ह्या जिल्ह्याचं, तिन्ही जिल्ह्यातलं नाव कमवा.
महाराष्ट्र लेवलला खेळा, देशाच्या लेवलला खेळा, इंटरनॅशनल गेम्स खेळा, ही त्याची अपेक्षा आहे. आणि खूप लोक पैसे कमवतात, पण मनाप्रमाणे खर्च करतो, अगदी दिलखुलास खर्च करतो. मी हिरवळ बघितली, ग्राउंडची टापटीपणा बघितलं, लाईटची व्यवस्था बघितली, आणि दुपारी 12 ते रात्री 12 असे कार्यक्रम 100 तास तो, आणि अनेक दिवस तो हे सामने कोणालाही न परवडणार आहे. मी एवढ्या वर्षामध्ये राजकारण करतो, समाजसेवेमध्ये काम करतो, पण तुझ्यासारखं अशा प्रकारचे सामने आम्ही कधी आयोजित केले नाही. खूपच सुंदर. तुला आता आणखीन काय वर्णन करायचं की मागच्या वेळेस मी येऊ शकलो नाही, म्हणजे मी खऱ्या अर्थानं मला म्हणजे असं वाटलं की यायलाच पाहिजे होतं. इतकं चांगले सामने तू आयोजित करतो, आणि म्हणजे तुला आपल्याकडे इंटरनॅशनल आपलं स्टेडियम झालं तर त्याची जबाबदारी तुझ्याकडेच टाकायला हरकत नाही. मी सांगणार आहे नगराध्यक्षांना की ही जबाबदारी याच्याकडे मयूरकडे टाका. दोघांनी बंधूंनी चांगलं केलं आहे. माझ्या शुभेच्छा आहेत. आणि सगळ्या ज्या आता खेळत आहेत त्यांनी पण इकडे तिकडे जात असतील, पण त्यांनाही चांगलं वातावरणात. बदलापूरचं एक तर नदीच्या किनारी आहे. बदलापूर हे बदलणारं शहर आहे. म्हणजे ह्या शहरामध्ये ह्या सगळ्या टीमचं मी एक नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. काही मला असं वाटतं की याचं इतकं मॅनेजमेंट परफेक्ट आहे की काही नसतील, सगळे व्यवस्थित करत असतील. माझ्या शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर प्रवीण आणि सारंग पण आले आहे, आणि त्यांनी आपला आणायची ते व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांची व्यक्त करतो. कारण मला हे सामने बघायला खूप आनंद झाला, आणि इथलं वातावरण खूपच चांगलं झालं, आणि महाबळेश्वरचं वातावरण वाटलं. माझ्या दोघांना शुभेच्छा, मयूर ग्रुपला शुभेच्छा देतो, आणि मला बोलवल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर साहेबांना सांगायला आवडेल की या स्पर्धेमध्ये खेळलेला खेळाडू ज्याने 6 बॉलमध्ये 1 धाव रोखली होती याच क्रीडांगणावरती, आणि आज तो खेळाडू ISPL ची स्पर्धा खेळतोय, हे देखील एक मोठी बाब आहे. आपण विनंती करू प्रवीणजी भोईर साहेब, आपण या. वडवली गावचे उद्योजक, त्यांचाही सन्मान आपण करतोय. त्यानंतर मी विनंती करेल घोरपडे साहेबांना, आपण या. आपलाही सन्मान आम्ही ते करतोय आणि बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू राहुल. 51 धावा 3 गडी बाद 51 पर्यंत पोहोचलाय. संघ 50 क्रॉस झालेत, म्हणजे 50 या धावा नसून तुमचा आत्मविश्वास असतो. सिलीमीटर जज करतोय. येस इट इज टेकन वंडरफुली. वन मोर विकेट गोज डाऊन. संतोनी चेंडू खाली, आणि 51 होते 4. कारण वाटलं होतं 2 षटकामध्ये 35 धावा झाल्या होत्या. आपण प्रेडिक्शन केलं होतं की रोहित जर 4 षटकामध्ये झाल्या 70-75 होतील, मात्र आता अशी परिस्थिती नाही दिसत. कारण 51 वरती 4 आणि राहिलेत फक्त 7 चेंडू, आणि गडी भाजलेले 4. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये वाऱ्याचा प्रवाहाच्या गोष्टीचा मी उल्लेख आफ्टरनून सेशनमध्ये देखील केला होता. आणि ही जी बॅटिंग ऑर्डर आहे त्यामध्ये 3 तगडे लेफ्टी आहेत. रोहित पाटील सुरुवातीला पाहायला मिळाला, सिद्धू अजूनही मैदानाच्या आतमध्ये, तर रुद्र माई ज्याची आता विकेट आली त्याने 2 षटका ठोकलेले आहेत. 4 बॉलमध्ये 12 बनवलेले आहेत. आणि रायटी बॅटर्समध्ये आपल्याला राकेश पाहायला मिळाला, हर्षांची विकेट आलेली आहे, आणि आता मैदानाच्या आतमध्ये चालला नवीन बॅटर सिद्धांत. 51ला 4. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख अप अँड डाऊन पहिल्याच इनिंगमध्ये, सेकंड इनिंग याहून जबरदस्त असते. येस, कारण मागच्या 11 चेंडूमध्ये फक्त 16 धाबा आल्यात. मागच्या 11 चेंडूमध्ये फक्त 16 धाबा, आणि पहिल्या 12 चेंडूमध्ये 35 धाबा. म्हणजे टायगर संघाने जे आपण प्रेडिक्शन लावलं होतं ते मोडीत काढलंय, आणि त्याचा मी म्हणेन खरोखरच वंडरफुल कमबॅक झालंय. कारण ज्या अनुषंगाने मागच्या 2 षटकामध्ये कमबॅक झालंय ते खरंच कौतुकास्पद कामगिरी म्हणायला गेल. शेवटचा चेंडू षटकात 51 धाबा 4 गडी बाद. शेवटचा 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि मागच्या 11 चेंडूमध्ये फक्त 16 धाबा, पहिल्या 12 चेंडू 35 धाबा. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. ओ खेचलाय फटका, उंची जास्त, मिस टायमिंग झाला जज करतोय, आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. स्वतः गोलंदाज याला झेल टिपत असताना, आणि प्रेमने प्रेमात पाडलाय, आणि 5वा धक्का मैदानावरती. कारण किती अप अँड डाऊन्स आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय, मात्र हे देखील फार वेगळं होतं. कारण 12 चेंडूमध्ये 35 धावा तुम्ही कुठू शकता, आणि मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 16 धावा, आणि मागच्या 12 चेंडूमध्ये 3 धक्के देखील झालेत. हेच ते क्रिकेट आहे. कारण येस, नो डाऊट. आणि इकडे कमबॅक खास करून प्रेमने जे केलं आपले बदला. येस, TV स्क्रीनवरती खरं तर आर्यू महेश दुडेला दाखवलं जात आहे. महेशजी दुडे जे बदलापूर समोरच्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यासोबत आर्यू महेश दुडेला तुम्ही पाहताय. खरं तर क्रिकेट प्रति त्याला आवड भरपूर आहे, आणि या स्पर्धेमध्ये तो देखील जोडला गेला आहे. खरं तर हे उद्याचं भविष्य आहे.
कारण समोरचन खरं तर आरिवला देखील आवड भरपूर आहे आणि आज तो या स्पर्धेमध्ये जोडला गेला मयूर ग्रुपच्या वतीने त्याचंही करतो आपण मनपूर्वक स्वागत. येस राहुल, आता त्याला कॉमेंटर बनवायचं का क्रिकेटर बनवायचं आहे हा देखील प्रश्न असणार आहे मैदानावरती, तर हे आता- भविष्य बदलापूरचं पुढचं. येस, आणि हे ठरवणारे आपले महेश सर आहेत. त्यांनी जर ठरवलं तर समालोचक, त्यांनी जर ठरवलं तर क्रिकेटर. ज्युनियर मॅडी आरू सध्या आपल्या स्क्रीनवरती फार गोंडस आहे. चला, 4 षटकांचा खेळ संपला, 51ला 5. शेवटी 2 विकेट प्रेमने काढल्या. अगोदर या ओव्हरमध्ये देखील पहिल्या 4 बॉलमध्ये त्याने 13 धावा खर्च केला होता, जेव्हा रुद्रने 2 षटकार ठोकले होते. आता स्ट्रायकिंग एंडला सिद्धू आहे, ऑफ स्ट्राईक बंटी आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी आहे बॉलिंग मार्कवरती आहे मोहित मस्कर. 51 5 गडी बाद. खूप चांगला कमबॅक. शेवटचा षटक मोहित आलाय. बघितलं मोहित शेवटच्या षटकामध्ये, 1.5 षटकामध्ये काय खबर आहे. बाउन्स चेंडू, वॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक, फोर्स केला चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर, षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलं गोलंदाज मोहितचं. काय फटका आलाय, चाबुक शॉट पोल करत असताना सूर्यकुमार यादव स्टँडचा वरतून मोठा वाऱ्याच्या विपरीत दिशेला मारलेला सिद्धूने षटकार. सिद्धूचं कॉन्फिडन्स बघा किती होता. बॅकफुटला गेला, रूम बनवला, त्याचा मनगटी ताकदीचा वापर केला. असं वाटलं की चेंडू षटकाराबाहेर जाईल आणि चेंडू फुटेल, एवढ्या ताकदीचा प्रचंड वापर केलाय या चेंडूवरती. येस, रेडी होता. पोझिशन, ट्रिगर मुवमेंट अँड देन बॉलला इकडे त्याने पाठवलं स्क्रब द विकेट. षटकाराने स्लॉग वरची सुरुवात झाली. 57 धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांची मेहनत अफाट असते ते आमच्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट प्रति आवड भरपूर मोठी आहे आणि खरं तर आपण पाहतोय त्या 1-2 तासामध्ये बाकीची कामं उरकून पुन्हा एकदा प्रतीकदादा आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. येस राहुल, मगाशी साहेबांनी ह्याच उल्लेख केला होता की 100 तास, कारण 12 ते 12 12 तास आहे, 12 गुणिले 8 96 तास आणि एकूण 100 तास. कारण याचं कारण आहे मयूरदादा सकाळी सर्व ऑफिसची कामं उरकून येतात, त्यानंतर प्रतीकदादा सकाळी येतात आणि प्रतीकदादा 15 सायंकाळी तर मयूरदादा मंचावरती असतात. संपूर्ण कामे सांभाळून स्पर्धा केली जाते आणि तेवढीच जबाबदारी मोहितला मात्र खरं अचंबित केलंय. व्हॉट अ ग्रेट टायमिंग फ्रॉम द सिद्धू. वन्स अगेन ही इज ऑन फायर, नो डाऊट. कारण काय म्हणशील, बॅक टू बॅक 2 षटकार डेड ओव्हरमध्ये. येस, आणि ते गरजेचे होते. अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळत असताना सध्या आपल्याला सिद्धू भोईर पाहायला मिळतो. आणखी एक बेधुंद करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये आता काव कॉर्नरला टार्गेट केलंय. दोन्ही शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्या गोष्टीचा कुठेतरी फायदा झालेला आहे. आता लेंथ लाईन मध्ये काय बदल असेल पाहूयात. मोहितचा तिसरा बॉल असेल. 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. सिद्धू आक्रमक फलंदाज नेहमी ओळखला जातो. 4थ्या क्रमांकावर त्याला फलंदाज थोडीशी स्ट्राईक कमी मिळाली मगाशी. आता मात्र स्ट्राईक घेतली त्याने मैदानावरती, कारण भरपूर त्याला कमी स्ट्राईक म्हणजे नॉन स्ट्राईकला जास्त बेल उभा होता. आता मात्र स्ट्राईक मिळाली आणि त्याचा फायदा घेतला, भरपूर फायदा घेतलाय. मोहितला थोडंसं टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये आणलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र चेंडू आणि शतकच्या याच्यामध्ये थोडंसं अंतर होतं, तफात निर्माण. दुसऱ्या बॅचा प्रयत्न आणि गुड ग्रेट रनिंग मिड द विकेट. 2 षटकार नंतर 2 धावा. मागच्या 3 चेंडू आल्या त्या तब्बल 14 धावा आणि मागच्या 12 चेंडूवरती 16 धावा. पहिल्या 12 चेंडूमध्ये 35 धावा. एकूण 65 5 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कारण कॉम्बॉक्स मधून आपण जे केलेलं प्रेडिक्शन होतं 70 to 75 ते निशांतला मान्य नव्हतं. थर्ड ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग केली, पण इकडे सिद्धू मात्र त्याच दिशेने वाटचाल. हो, सिद्धूला माहिती आहे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून बॅकअप चांगलं होतं. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न हो ना थ्रो मात्र थोडासा उशिरा गेलाय. खरं तर ग्रामीणचे ओले काय कारण आपण एक्झॅक्टली मनगडी ताकदीचा वापर करून एक्झॅक्टली फेक असते, ओर थ्रो असतो, मात्र थ्रो बाउन्स गेलाय आणि त्यामुळे उशीर झालाय. 2 धावा. वाट ग्रेट रनिंग द विकेट. अजून 2 धावा पाहायला मिळाल्यात. डीप बाउंड्री आणि तिकडून सिद्धूला माहित होतं थ्रो येणारे मंदारकडून, पण मात्र त्या अगोदर आपण 2 धावा घेऊ शकतो. ती रिक्स घेतली त्याने. 2 बनवल्यात आणि 2 बॉलमध्ये धावा संख्या सध्या 67 वरती आहे. बॉल आणि बाकी आहेत 2. 67 धावा मैदानावरती. 70-75चं प्रेडिक्शन केलं होतं आणि त्या जरी धावा झाल्या तर टायगर संघ फाईट करू शकतोय. त्यामुळे हा मोठा फटका फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार. सिद्धू इज ऑन फायर. शेवटच्या षटकावरती अक्षरशः तुटून पडलाय. तुफानी फलंदाजी, हल्ला बॉल करतोय मोहित वरती. हलका बाउन्स भेटला आणि देन पोल करत असताना पुन्हा एकदा थेट पाठवलं मिड विकेट रिजनला क्लिअर करून. बॉलला सीमारेषेच्या बाहेर. भोईर बेधडक मारत आहे, बिनधास्त खेळत आहे
आणि सध्या या ओव्हरमध्ये त्याने बनवलेल्या 5 बॉलमध्ये 3 षटकारांच्या जोरावरती 2 डबलच्या जोरावरती 22 धावा, जे षटक पाहिजे होतं, ज्या धावा पाहिजे होत्या नागावला, त्या सध्या बनवून देतोय. शेवटचा बॉल आणि हे षटक नेहमी निर्णायक असतं. ज्यावेळी चेसिंग करायला संघाला ना शेवटचं षटक हे फार महत्वाचं असतं. 73 धावा 5 गडी बाद. शेवटचा चेंडू फायनल सोबर, अजून एक मोठा फटका पूल करत असताना मात्र बॅकअप चांगला मिड विकेटला काऊ कॉर्नर मध्ये कव्हर करते. मात्र मिळणार 2 धावा. 3 षटकार 3 सिंगल. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही सिद्धूसाठी. ग्रेट फिनिश दिला संघाला त्यानं. अंदावसेकदा फरकावरती झाली 74. पहिलाच बॉल फेस करत असताना सिद्धूची कॅच सोडली होती आणि त्यानंतर 8 बॉल मध्ये 25 धावांचा स्फोटक खेळ या मॅच मध्ये जाणे गेला आणि कार्तिक 11 गावदेवी 12-13 नागावचा धावफलक 73 ला 5. चला आपण खरं तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी रामभाऊ पातकर साहेबांना आतमध्ये घेऊन जातोय आणि दोन टीमची कॅप्टन नेक्स्ट मॅच. चला आपण मैदानाच्या आतमध्ये या. रिकरेक्शन करेन, अपडेट झालेलं होतं. 75 ला 5, 76चं टार्गेट आहे. किशोर जाधव साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांनाही विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये या. खरं तर बदलापूर गावातील नामांकित उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. यावं आपण मैदानाच्या आतमध्ये. आपण खरं तर माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर साहेबांना खरं तर मैदान दाखवण्यासाठी आतमध्ये घेऊन चाललोय. त्यासोबत सर्व आमचे मान्यवर सारंगजी घोरपडी साहेब असतील, त्यासोबत आपण पाहतोय मयूरदादा पिसेकर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, ते देखील आता जोडले जातील. आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय आमचे सर्वात मान्यवर वडवली गावचे उद्योजक प्रवीणजी भोईर साहेब असतील, त्यासोबत किशोरजी जाधव साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांनाही आपण पाहतोय. त्यासोबत बैजी धुळे आमचे साथी समालोचक जोडले गेलेत. त्यांचा लाडका खरं तर चिकू डुग्गू इथे जोडला गेला, त्याचे मनपूर्वक स्वागत. गणेशदादा तरे असतील, त्यासोबत निरंजन भाऊ पिसेकर असतील, सर्वच मान्यवर आपण पाहतोय. खरं तर या मैदानाचा आढावा घेण्यासाठी मैदानाच्या आपल्या दाखल होत आहेत. चला दोन्ही टीम टॉससाठी आपण यायचं आहे. हेरुटने बी आणि बाल दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये या. आपण इथे कॉइन स्पिन करू, टॉस संपन्न करतोय, त्यामुळे लवकरात लवकर आपण यायचं आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. आज खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय शार्पी लाईट थोडंसं वरती करायचंय, वर करा शार्पी लाईट. मयूर ग्रुप बदलापूर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण टॉस आता इथे संपन्न करतोय. भारतीय जनता पार्टी माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद खरं तर नंदकिशोरजी पातकर साहेब अर्थातच रामभाऊ पातकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. नाणेफेकी साहेबांना मी विनंती करेल. खरं तर हा स्पेशल कॉइन बनवण्यात आला आहे. एका बाजूला मयूरदादा यांचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला प्रतीकदादा यांचं खरं तर नाव तुम्हाला पाहायला मिळतोय. नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आता आपण टॉस खरं तर संपन्न करू. माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. मयूरदादा कॉल केलाय आणि आता पाहायचं येणार काय, प्रतीकदादा आलाय. त्यामुळे आता टॉस इथे जिंकलाय टीम भाल संघाच्या कॅप्टनना. टॉस जिंकलाय, निर्णय काय क्षेत्ररक्षण. काय तर पहिला सामना तुम्ही खेळलात आणि ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं असाल तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता. काय म्हणशील, कसा आढावा घेतला आज मैदानाचा, कसं वाटलं इथे खेळताना? खेळताना तर खूप मजा येते इथे. काय म्हणाल, खरं तर सातत्याने तुम्ही या मैदानावरती पहिला सामना खरं तर लो स्कोरिंग सामना पाहिला, जिथे समोरच्या संघाला तुम्ही थांबवलं, परंतु या मॅचमध्ये आता समोर एक मोठा संघ आहे हेडूटने बी संघ, तो देखील एका मोठ्या संघाला परास्त करत असताना पुढे सरकलाय. आता या मॅचमध्ये कशी गेम प्लॅनिंग असेल? आणि खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय 80 ग्रामीण संघाचा समावेश आहे या स्पर्धेमध्ये. मी तात्यासाहेबाला सांगायला आवडेल मला, खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 130 संघ खेळण्यासाठी इच्छुक होते. त्यातून आपण 80 संघाला समावेश दिलाय. 10 बाईक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि अजूनही 50 संघ जे खेळण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना आपण सांगितलं की पुढच्या वर्षी मयूरदादाने सांगितले त्यांना आपण एंट्री देणार आहोत. काय म्हणशील, या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी संधी मिळाली, पुन्हा या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप छान आहे. ही स्पर्धा
बघायला गेलं तर खरोखर आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट रतनबुवानंतर ही सेकंड नंबरची स्पर्धा आहे. परत दरवर्षी ही स्पर्धा व्हावी आमची इच्छा आहे. आम्हाला दरवर्षी ते एंट्री भेटायला पाहिजे. खरं तर बदलापूरचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. एडुने टीम कॅप्टन आपल्या सोबत आहेत. खरं तर टॉस गमावला, आता बॅटिंग करायचं आहे. काय म्हणशील या स्पर्धेचा पुन्हा आढावा तू काय म्हणशील? आम्ही बॅटिंग करणार आहेत आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन खूप सुंदर आहे. माझ्या आम्ही 20-22 वर्षाच्या करिअरमध्ये फर्स्ट टाईम अशा ग्राउंडवरती खेळतो आहे आणि दादाने खूप मेहनत घेतली आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. दादांचा आम्ही धन्यवाद करतो. खरं तर आपण ओळख भेट करू. नागाव संघ आपल्या समोर आहे. खरं तर सर्व टीम तुम्हाला पार मिळेल. डोंबिवली विभागातील हा संघ तुम्हाला पार मिळतोय. आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालात आणि कार्तिक 11 आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ तुम्हाला पार मिळेल. खरं तर माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे रामभाऊ पातकर साहेब यांची ओळख भेट होत असताना सर्व खेळाडूंना ते शुभेच्छा देतात. त्यासोबत किशोरजी जाधव साहेब, प्रवीणजी भोईर साहेब आपण या, सारंग घोरपडे साहेब असतील ते देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि खरं तर सांगायला आवडेल कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामधील मोठं नाव आहे खरं तर आमचे रामभाऊ पातकर साहेब. परंतु मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे आणि खरं तर भरभरून कौतुक त्यांनी देखील केलं आहे आमच्या पूर्ण आयोजन आणि नियोजन कमिटीचा. त्यामुळे तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ दिला. आमचे पत्रकार बंधू अरुणजी बैकर साहेब असतील, तुषारजी क्षीरसागर साहेब असतील, आपणही आलात. आपला मोलाचा वेळ आपण खरं तर या स्पर्धेसाठी दिलात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि आता थेट आपण वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे एक मोठा सामना रंगतोय मैदानावरती. आई गावदेवी कार्तिक 11 12-13 नागाव बनाम संघ मैदानावरती खेळतोय. जय हनुमान टायगर. मॅचला सुरुवात होईल. कोणी कुठेही जाऊ नका. सामना भरपूर चांगला रंगेल यात मात्र शंका नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर एकाच जंगलातील 2 वाघ कल्याण डोंबिवली परिसरातील 2 ताकदवर संघ मैदानावरती खेळतात. मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. त्यामुळे आपण आता पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू. स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण या स्पर्धेचे भाग्य विधाते मयूरदादा पिसेकर, प्रतिदादा पिसेकर, त्यांचे मान्यवर. तर मयूरदादा आवर्जून जे मान्यवर येतात त्यांना विकेटवरती घेऊन जात असतात. हा मान आहे, सन्मान आहे त्यांचा. मला आठवते या स्पर्धेमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये रायगड कल्याण डोंबिवली संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील हे देखील आले होते. ते देखील या स्पर्धेमध्ये येतील. त्यांना देखील असंच मैदानात घेऊन जात असतात मयूरदादा, कारण ते दाखवत असतात. खूप चांगलं हे व्यक्तिमत्व आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार सदिच्छा भेट दिल्याबद्दल. यस खरं तर आपल्या सोबत शंतनू आहेत आणि त्यासोबत सागर देखील जोडले गेलेत. काय म्हणशील? खरं तर मागील मॅचमध्ये अप्रतिम खेळ झाला, परंतु या मॅचमध्ये भलं मोठं डोंगर इथे उभं करण्यात आलंय. काय म्हणशील या धाबा चेस करायच्या आहेत, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये किती धाव ओढण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 35 ते 40 करण्याचा प्रयत्न करू, पण आम्ही पण जिद्दीने खेळू. काय म्हणशील सागर? मागील मॅचमध्ये फायपर कंप्लीट झाला, सलग दुसऱ्या वर्षामध्ये खरं तर फायपर कंप्लीट केल्यास, परंतु या मॅचमध्ये धाबांचा मोठा डोंगर उभा झालाय, कुठे चुकलंय? नक्कीच बॉलिंग थोडी खराब झाली, आता चेस करण्याचा प्रयत्न करू. सागर, खरं तर तुझ्यावरती भरपूर विश्वास असतो. डायगरकरांचा आज पिताश्री देखील पोहोचलेत. खरं तर या स्पर्धेमध्ये सकाळपासून त्यांची देखील हजेरी आपल्याला पार मिळते. या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय म्हणशील? आता तुझ्यावरती किती जबाबदारी दिली आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळताना काय म्हणशील? पुन्हा आढावा काय सांगशील? नक्कीच माझी बॅटिंग चांगली झाली तर संघ जिंकेल, त्याचा आनंद होईल मला. थँक्यू सो मच. पातला पुन्हा एकदा सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती येतील पुन्हा एकदा. खरं तर जो आवाज तुम्ही 7 समुद्र पार देखील ऐकलाय आणि यावर्षी आपण पाहिलं असाल तर फक्त महाराष्ट्र नाही तर बंगालमध्ये जात असताना आपल्या आवाजाची छाप सोडली आहे. आमचे साथी समालोचक पनवेलचा एक बुलंद आवाज, धगधगती तोप म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे मॅक्स पाटील, अर्थातच मच्छिंद्र पाटील सरांचा आभार. धन्यवाद. थँक्यू राहुल. या करण सर देखील आम्हाला जॉईन झाले. वेलकम करण. अजय सर देखील आम्हाला जॉईन झाले आहेत. राहुल आहेत आमचे, त्यानंतर चॉकलेट बॉय ओमकार देखील, रोहित आहे आमचे, रोहित पिसेकर एज अ स्कोरर, त्यानंतर आमचे रितेश हे देखील आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत करूया आणि पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडं. येस, सामन्याला सुरुवात होते. 76चा चेस आहे. पहिला बॉल उधर लेन मिडॉनला फिल्डर आहेत, ड्राईव्ह केला होता मात्र डावीकडे भेटणार नाही. रोहितने खरं तर मागच्याही डावाची सुरुवात केली होती, तो इकडे आता गोलंदाजी करत असताना आणि शंतनू पाटीलच्या सोबतीला सागर पाटील, प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
76चा चेस आहे, दोन्ही गावं आजूबाजूचे आहेत. वापेच होता मात्र फटका फसलेला दिसतोय. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ओहो कॅच ड्रॉप. कॅच पकडलीच होती पण जेव्हा दोघांची टक्कर झाली आहे तेव्हा बॉल निसटला हातामधून आणि सागरला मिळते जीवनदान. ये देखिए किस प्रकार इस शॉट को खेला, हवा में गेंद थी, खिलाड़ी वहां पर मौजूद थे और जिस प्रकार से उन्होंने प्रयास किया और ये टकराव था, कॉल भी नहीं था और आखिरकार कैच को लपकना चाहते थे लेकिन यहाँ पर नहीं लपक पाए. एक बड़ा विकेट खोने से यहाँ पर बच गया. पर जर्मन डायमंड टाइगर टीम का स्कोर यहाँ पर 1 रन जीत के लिए काफी लंबा लक्ष्य है. 76 का ऊंचा पहाड़ मैदान पर चेस करना है. उडवलाय खरा बॉल, काऊ कॉर्नर कडे चाललाय, फिल्डर धावतोय शेवटी चांगला अटेम्प्ट आहे. वा, आणि हे जे क्रीडांगण आहे इकडे हेच एफर्ट्स पाहिजेत ते देत असताना सध्या नागावचा फिल्डर हर्षांक पाटील. बहुत बढ़िया क्रिकेट, बेहद खूबसूरत अंदाज में यहाँ पर देखिए किस प्रकार एक्शन रिप्ले रहा, कितना लंबा यहाँ पर चेस किया, यानी तकरीबन 18-19 कदमों का फासला तय करे. कैच को लपक नहीं पाए लेकिन चौके और छक्के से बचा के रखा. मिलेगा महज 1 ही रन. यहाँ पर अच्छी गेंदबाजी और अच्छे फील्डिंग का मुजाहरा. हवेत खेळला होता बॉल, मात्र इकडे मिडॉनचा फिल्डर फारच वेगाने आलाय, तर इकडे भेटणार नाही. ज्या कॅच बद्दल पुन्हा एकदा आपण चर्चा करू. लॉंग ऑफचा फिल्डर जो होता मागे त्यालाही ती कॅच होते, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर सूरज मडवी त्यालाही ती कॅच होती, पण त्यामध्ये गरजेचं होतं ते कॉर्डिनेशन, कॉलिंग नव्हतं. पकडलेली कॅच सुटली. उडवला आता बॉल ओव्हर टू बॉलर एट. लॉंग ऑफला चान्स आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बेहतर सागर का खेल ही इस प्रकार रहता है, जो विस्फोटक बल्लेबाज के रूप में माने जाते हैं. उनका स्टांस, उनका चारों तरफ खेलने का रवैया बहुत ही अलग रहता है. और देखिए डाउन द लाइन के पर स्ट्रेट ड्राइव किया, पूरी तरह से महफूज स्ट्रोक था और मिलेंगे यहाँ पर पहला चौका. काफी मेहनत मशक्कत के बाद मिलता हुआ ये शानदार चौका. 76 बनवायचं आता सहसा अशा तर बनणार नाही, त्यामुळे अटॅक करणं हे स्वाभाविक आहे बॅटर्स कडून. थोडासा थांबलाय, टॉप एज आहे, बॉल हवेत, बिहाइंड द विकेट. काम तमाम. विकेट किपरने पकडलेल्या कॅचने प्रीवियस मॅचचा टायगरचा मॅन ऑफ द मॅच परतीचा प्रवास करतोय सागर. 6 वरती बाद, पहिल्या षटकाचा खेळ संपला. टायगर 6ला 1. बड़ा विकेट करण कहा जा सकता है. देखिए एक्शन किस प्रकार रहा, हवा में खेलना चाहते थे, लॉप करना चाहते, बल्ले का बाहर अंदरूनी किनारे. विकेट कीपर ने बाकी का काम तमाम कर दिया और कहा कि सागर को लौटना होगा. बड़ा विकेट मैदान से बाहर. पहला विकेट यहाँ पर गिरता 6 पर 1 विकेट. एक ओवर का खेल समाप्त होने में अभी भी यहाँ पर शेष हो चुका है. पर चेक. आणि त्यासोबत आता प्रेक्षक कमाल कॅचसाठी प्रेक्षकांना पारितोषिक आलेलं आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक अर्थातच मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्याकडून 500 रुपये अर्थातच 500चं कॅश प्राइज दिलं जाईल, पण कॅच तुम्हाला बॅरिकेडच्या बाहेर पकडायची. महत्वपूर्ण सूचना, कोणी आतमध्ये येऊ नका. यस करण जी, क्या और जो कैच के बारे में आपने जिक्र किया, अभी भी टाइगर ट्रॉफी हुई, उस ट्रॉफी में 25,000 का इनाम भी मिला था, लगाया भी था और 27,000 रुपये जीतने वाला दर्शक भी मिला हमें. काकड़वाल गांव का वो दर्शक था. येस, आणि त्याने एक चांगली गोष्ट केली की बॅटरलाही त्यामधून 1000 रुपये दिले, ज्याने षटकार मारला होता. ही कृतज्ञता पाहिजे आणि त्या प्रेक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. क्या बात है. मुझे याद है, उसकी भी चर्चा करेंगे. हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी अभी भी आने वाली है. वो इस ट्रॉफी में भी जो हमारे राजू डोंबिवली के, उन्होंने 51,000 रुपये लगाए थे अयोबा कैच के लिए, राजू बोईर ने, लेकिन वो कैच नहीं लपका गया था. लेकिन वहां पर टाइगर पे तो कैच लपका का 27,000 मिले. और यहाँ पर हमारे सबके लाडले चाहते हैं इस श्रृंखला का आयोजक करता मयूर दादा, इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा आपको. और ये देखिए कमाल का टाइमिंग, ये नजाकत है शॉट में. और यही तो कारण है कि पिछले 4-5 साल से क्रिकेट का स्तर कितना ऊंचा है, क्रिकेट कितना विकसित हुआ है, इस शॉट से पता चला. पर बेहतर ही शॉट, सीधा 6 रन. नो डाऊट. आणि मागच्या 2-3 वर्ष शंतनू पाटील देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळला नाही. या सीझन मध्ये देखील तो खेळला नाही. ही स्पर्धा खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये सूर गवसल्याने अशाच अनऑर्थोडॉक्स फटक्यासाठी तो ओळखला जातो. आता तसाच फटका आलाय. और शंतनु ने अभी भी कहा आपसे जब राहुल ने उनका इंटरव्यू किया. इसके बाद चर्चा करेंगे. ये देखिए उल्टा पुल्टा, बहुत ही शानदार स्विच हिट करते हुए 3 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन आखिरकार दम तोड़ दिया. गेंद ने सीमा पार 4 रन के लिए. बेहतरीन बल्लेबाजी. करण जिक्र किया था जब राहुल ने उनसे पूछा था, इससे पहले रिप्ले की बात करेंगे. ये देखिए रिप्ले किस प्रकार रहा. बहुत ही पहले पोजीशन में आया, इसके बाद अपना भल्ला घुमाया, बॉडी शरीर का संतुलन काफी बेहतरीन रखा था और सीधा 4 रन के लिए शंतनु के बल्ले से 4 रन. येस, बायकरवान आहे टायगरचा. 2 मालिकावीरच्या बाईक त्याच्या नावावरती आहेत, पण या सीझन मध्ये खेळला नाही. काही कारणास्तव ही पहिली मॅच खेळतोय. अर्थातच ही पहिली स्पर्धा खेळतो आणि या स्पर्धेमधली दुसरी मॅच आहे आणि त्याचं मैदानाच्या आतमध्ये धावा बनवणं 76च्या चेस मध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. जी हाँ, सही फरमाया आपने, क्योंकि इस मुकाबले में
उनका रहना बेहद जरूरी है। इस बार फिर एक बार स्विच हिट का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन अंपायर से अपील मांगी, अकबर ने इस अपील को खारिज कर दिया। और जब राहुल व चौहान ने उनका इंटरव्यू कवर किया, उन्होंने कहा कि 76 रन बनाने, तो क्या आपका गेम प्लानिंग रहेगा? उन्होंने कहा कि पावर प्ले ओवर में ज्यादा रन बनाएंगे, हम भी जीत से खेलेंगे, मुकाबला छोड़ेंगे नहीं, ये उन्होंने जिक्र किया था। करण नीडर बॅटर आहे, समोर कोणताही गोलंदाज असू द्या पण त्याच्या अगेन्स्ट मोठमोठे फटके मारण्याची ताकद ठेवतो तो शंतनू पाटील. जी हाँ, काफी बड़े खिलाड़ी हैं, कई साल क्रिकेट के सल्तनत पर राज किया इस खिलाड़ी ने, लेकिन गेंद पीछे जाती हुई, लेकिन यहाँ से डॉट की समाप्ति। हर्षांक की भी हम तारीफ करना चाहेंगे, क्योंकि यही खिलाड़ी पिछले मुकाबले उन्होंने भी तहलका मचा था, वही खिलाड़ी यहाँ पर गेंदबाजी में वापसी करते हुए। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष आमचे दिनेशजी हरिश्चंद्र धुमाळ साहेबांचं आगमन झालंय. मानकिवली गाव या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं नेहमीच आपण पाहतोय समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व आमचे दिनेशजी हरिश्चंद्र धुमाळ साहेब आणि त्यांच्या साथीनं केदारजी शहासने. आपण यालात आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बाल बाल बच्चे मंदार पाटिल यहाँ पर करण, यदि गेंद हिट होती ना तो यहाँ पर करीबी मामला नहीं बन सकता था, बल्कि पीछे मुड़कर भी देखने का सवाल नहीं बन पाता था। शंतनू यहाँ पर हर प्रयास कर रहे हैं, पहले 2 गेंद में 2 चौके, उसके बाद 2 डॉट गेंदे। हर्षान के भी अच्छी वापसी की, अरे अंतिम गेंद इस ओवर की। करण क्या लग रहा है? 15 पर 1, जबकि अब तक 35 रन बना चुकी थी 2 ओवर में जब बल्लेबाज की थी नॉकआउट टीम ने। येस, आणि शंतनू पाटील देखील ज्या पद्धतीने म्हटला होता जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये चालला की पॉवर प्ले इम्पॉर्टंट आहे आणि मी तो कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करू, पण तसं झालं नाही आणि त्यामुळे रिक्वायर्ड एंडेड 19 वरती जाऊन पोहोचलाय. जी हाँ, अभी दबाव थोड़ा सा बढ़ रहा है मैदान पर। और ये देखिए हल्के से सॉफ्ट हैंड से खेला हुआ शॉट था, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन जब तक गेंद को फील करे, वापसी अच्छी हुई हर्षांक की, क्योंकि उसकी भी तारीफ होनी चाहिए। कर ये देखिए किस प्रकार ओवर रहा, पहले 2 गेंद में 2 चौके, उसके बाद लगातार 2 डॉट, उसके बाद सिंगल, उसके बाद डॉट, शानदार वापसी। 15 1 विकेट के नुकसान के ऊपर। जबकि जब बल्लेबाज की थी 2 ओवर में नॉकआउट टीम ने 35 बनाए थे, टाइगर टीम थोड़ी सी बिछड़ रही मैदान पर। 15 पर 1 2 ओवर का खेल समाप्त हुआ। क्या लग रहा है करण, ये मुकाबला किस प्रकार होगा और शंतनू का रहना इस वक्त मैदान के ऊपर कितनी अहमियत रख पाता है? 18 बॉल आणि 61 धावा हे सध्याचं समीकरण, म्हणजे जवळपास आता 20 पुढे रिक्वायर्ड एंडेड जाऊन पोहोचलेले आणि या क्षणाला एकमात्र पर्याय दोन्ही बाजूने आक्रमण झालं पाहिजे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा आल्या पाहिजेत, मिनिमम 20, तरी मॅच तुम्हाला पुढे नेता येणार आहे. कारण पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करता आलं नाही. हाय स्कोरिंग मॅच 76 चा चेस आहे, त्यामुळे सुरुवात मॅटर करत होती, ती सुरुवात झाली नाही आणि आता भरपूर बर्डन आहे. फक्त 18 बॉल बाकी आहेत 61 बनवायचे. करण अंतिम ओवर में 3 छक्के और उसके बाद जो 6 आए थे, यानी कि कुल मिलाकर 24 रन बनाए थे अंतिम ओवर में जो सिद्धू ने बनाए थे। क्या लग रहा है कि वही रन यहाँ पर एक कारगर साबित होंगे इस टीम के लिए? नो डाऊट, ज्या पद्धतीनं तो खेळला होता सिद्धू, लास्ट ओव्हरला त्याने कॅपिटलाइज केलं होतं आणि लास्ट ओव्हरमध्ये 3 षटकारांच्या जोरावरती 3 डबल देखील आल्या होत्या त्याच्याच बॅटमधून आणि 24 धावा. ज्या सिद्धूची पहिल्याच बॉलवरती कॅच सोडली होती, तिकडून त्याने ती इनिंग आपल्याला दाखवली, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 25 धावा नॉट आउट बनवल्या होत्या त्याने. 18 बॉल 61 ची मॅच आहे. रोहित पाटील कंटिन्यू करतात 3rd ओव्हर. व्हीआयपी डाय सेंड कडून पहिला बॉल. इकडे फटका फसलेला कवाचा फिल्डर समोर पकडले कॅच. उदयने विकेट डाऊन. टाइगरला 15 वरती दुसरा धक्का. नाजुक हालात है अब टाइगर टीम के, क्योंकि नागौर टीम ने उनको कस लिया, सिकंजा अपना कसते हुए उनके गर्दन के ऊपर। और ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार गेम को बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, लेकिन समय काफी कम मिला, क्योंकि जो सर्कल की बंदिश थी अब खुल चुके, लेकिन सर्कल के दायरे के अंदर ये काफी शानदार कैच लपका। कर इसकी भी चर्चा हम करेंगे। ये दोनों टीमें कल्याण डोंबिवली से बिलोंग करती है, दोनों टीमें एक दूसरे से खामियां और खूबियां से वाकिफ है। कौन सा खिलाड़ी कहां पर खेलता है ये भली बात ही वाकिफ है। इसके लिए तो शंतनू को पीछे विकेट कीपर के पीछे 4 खिलाड़ी तैनात भी किए गए थे। येस येस, आणि आजचा जो काय पोल आहे त्यामध्ये एकमात्र कोपर खेळणे नवी मुंबईची टीम होती आणि तिला पहिल्याच मॅच मध्ये नागावनं परास्त केला आणि त्यानंतर उर्वरित ज्या काही टीम्स आपल्याला पाहायला मिळतात त्या कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट खेळणार आहेत आणि वेळेचं बंधन त्यांनाही माहिती आहे. आणि इकडे सध्या जो आपण सामना पाहत आहोत 76च्या चेसमध्ये टायगरला स्टार्ट भेटला नाही, त्या गोष्टी जरूर मॅटर सध्याही करतात, कारण प्रत्येक बॉल आता सीमारेषेच्या बाहेर मारण्याच्या प्रयत्नात विकेट गेले शंतनूची. नवीन बॅटर आला नितेश. 17 बॉल 61 होऊ शकतात. आता मॅच बनवू शकते, पण पॉझिटिव्ह इंटेंटने तसा माइंडसेटने तुम्हाला विचार करून मैदानाच्या आतमध्ये त्या रणनीतीने बॅटिंग करावी लागणार आहे. ऑन साइडला टर्न करायचा होता, लाईन मिस केले, भरपूर शफल झाला होता
आणि थेट बॉल आता निघून गेला विकेट किपर सिद्धांतकडे. डॉट आलाय. नितेशला आपण पाहतोय हार्ड हिटर आहेत दोघेही, मंदन आणि नितेश. पण या मॅच मधलं समीकरण 16 बॉल 61 धावा. पुढचा बॉल वेगाने टाकला, ऑप्शनचा बाहेर ठेवला. ऑन दी राईजला अटेम्प्ट होता, समोर लॉफ्ट करायचं होतं लॉंग ऑफ कडे, कारण खाली ते क्षेत्र मिड ऑफ लात फील्डर आहे, नाही जमलं. डॉट आला. अच्छी गेंदबाजी रोहित की, बल्लेबाजी भी अच्छे करते हैं. ये रीढ़ की हड्डी है, मैं कहूंगा अपनी टीम की बहुत ही बड़ी रीढ़ की हड्डी बन पाई है. दुसरा डॉट आला. ओहो, इट्स टेकन. विकेट डाऊन. 0 वरती नितेश होतोय बाद. 15ला टायगरला तिसरा झटका. पाटिल ने कयामत का कहर ढाल लिया था मैदान के ऊपर. 31 रनों की धुआंधार पारी खेली, विस्फोटक पारी खेली उन्होंने, और इसके बाद गेंदबाजी में कोई कमी नहीं छोड़ी. यहाँ पर कमर कस ली इस खिलाड़ी ने, और इसलिए तो जिक्र किया था कि ये खिलाड़ी नहीं बल्कि अपनी टीम की हड्डी है. बहुत ही बड़ा क्रिकेट खेलते हुए रोहित. प्रेशर आता बॅटर्स वरती आपल्याला जरूर जाणवत आहे, कारण प्रत्येक बॉल बाहेर मारण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे नितेशची विकेट गेली आणि प्रेम मैदानाच्या आतमध्ये आला. 14 बॉल 61 धावा हे समीकरण सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना कशा मॅचेस आवडतात, तर जेव्हा जेव्हा दोन्ही बाजूने संघर्ष असतो, एका साईडला गेलेली मॅच प्रेक्षकांचा रस त्या मॅच मधून निघून जातो. पोलर लेंथ आहे, मागे चाला बॉल, फाईन लेगला अडवू शकले नाही फिल्डर. लॉंग स्टॉपला चालला, आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झाला, उचलून थ्रो करतात तिकडे फिल्डर. धावा येत असताना त्या 2 आणि अंपायरचा सिग्नल वाईड. करण लग रहा है अब इक्का दुक्का से काम चलेगा मैदान के ऊपर, क्योंकि फासला काफी लंबा है. 14 गेंदें बची है और जीत के लिए 59 होने की आवश्यकता है. ऐसे में सिंगल डबल से काम नहीं चलेगा, लगाना होगा तो चौके छक्के या आर या फिर पार. यस करण. 14 बॉल खोलात आहे बॉल, मिड ऑफला फिल्डर आहेत राकेश, मात्र त्यांना बीट करून मागे गेलाय. बॉल डाऊन दी ग्राउंड. लॉंगचा फिल्डर हर्षांक येतोय. जबरदस्त बॅटिंग झालेली आहे फर्स्ट इनिंग मध्ये, खास करून ज्या पद्धतीने सुरुवात केली रोहितने. राकेशचा एक चौकार होता, देन जो रुद्रचा मधल्या फळीमध्ये 2 षटकार होते, आणि देन सिद्धू शेवटी जे षटकार आले 24 धावा आल्या. तिकडून खऱ्या अर्थानं जी टोटल होती ती फार पुढे गेली, आणि 75 जो आकडा कॉम्बॉक्सने अगोदर प्रेडिक्शन केलं होतं, ते प्रेडिक्ट केलं होतं, ते झालेलं आहे. जे करण उनका कैच भी छूटा था, एक हाथों से हथेली से छूटा था. उसके बाद उन्होंने मैच छूटने पर टाइगर टीम पर विवश किया, मैं कहूंगा मैदान पर. ओहो, खाली राहिलाय. अपील आता केली जाते. बॅटर आउट. फलंदाज होत आहेत बाद. 20ला 4था झटका. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 रन बनाए थे 2 ओवर में नागआउट टीम ने. उसके यहाँ पर नजदीक भी नहीं पहुंच पाए. 3 का खेल समाप्त हुआ. 35 भी अब तक टाइगर टीम नहीं बना पा रही है. हाल ही में उनके द्वारा काफी बड़ी टूर्नामेंट खेले गए. विष्णु शेठ पाटिल और उनके पूरा परिवार टाइगर गांव, इनके माध्यम से जो प्रतियोगिता हुई वो काफी बड़ी थी. करण उस प्रतियोगिता की हम बात करना चाहेंगे, क्योंकि भूतों न भविष्य, वो VIP डाइस, वो 40 केजी की वो ट्रॉफी, और उसके बाद वो दर्शक, और क्या माहौल था इस साल वो VIP डाइस. बहुत ही शानदार माहौल रहा उस श्रृंखला का. नो डाऊट. शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला टायगर चषकाचं आयोजन दरवर्षी पाहायला मिळतं, आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमधली सर्वात मोठी रजनी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेचं वेध प्रत्येक कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटर्सला असतं, आणि जरूर ते क्रिकेट देखील कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट दाखवणारी अशी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचा अभिमान प्रत्येक कल्याण डोंबिवली करायला. और करण बदलापुर की बात करेंगे तो बदलापुर में पहले कबड्डी ये काफी ज्यादा चलता था. हमारे महाराष्ट्र की मिट्टी का खेल है, लेकिन मंगेश धूले जिन्होंने हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी का आगमन किया, उसके बाद मयूर पेसेकर और प्रतीक दादा पेसेकर ने जो क्रिकेट का माहौल बदल दिया. अब कबड्डी काफी पीछे छूट गए बदलापुर में, और क्रिकेट काफी बड़ा हो गया. इसका उदाहरण है हमारे मंगेश धूले और हमारे प्रतीक दादा, मयूर दादा. बदलापुर की शान आन बान उन्होंने क्रिकेट में जिस तरह से बदलापुर बदल गया, क्रिकेट भी बदल गया बदलापुर का. हे सगळे मिळून मिसळून आहेत, त्यामुळे क्रिकेट सोबत कबड्डी थोडंसं मागे राहिलं मी म्हणेन ते देखील चालू व्हायला पाहिजे, कारण तिकडे बरेचसे खेळाडू ज्यांना देखील खऱ्या अर्थानं ते करिअर करू शकत आहेत. कबड्डी देखील इतक्या मोठ्या लेवलवरती पोहोचलेली आहे. 11 बॉल 56 धावा सध्याचं समीकरण. यस करण जानते हैं, अब अभिलाषा महाते जिन्होंने भारत को विश्व कप दिया था, जो अब उपायुक्त बन चुके हैं, यानी डिप्यूटी कमिश्नर बन चुके हैं यहाँ पर खेल के बलबूते पर,
जो नई मुंबई है वहां पर आप देख सके जो कि पेन से बिलोंग करती है। और ये बढ़िया शॉट, लपेट लिया इस गेंद को, लेकिन ऊंचा ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी मौजूद, क्या लपक जाएंगे, जी हाँ। और नागांव टीम ने फील्डिंग में कोई कमी नहीं छोड़ी, यहाँ पर पूरी तरह से कमर कस ली, एक के बाद विकेटों का सिलसिला। और टाइगर टीम में यहाँ पर खेमे, यहाँ पर बिल्कुल काफी खामोशी का माहौल हम देख पा रहे करण। येस, लपकल्या आणि त्यावरून मला सांगम प्रीमियर लीग आठवली, कारण तिकडे जर कॅच पकडल्यानंतर एकच गाणं असायचं गोव्याची ती सांगम प्रीमियर लीग, ज्यामध्ये तीनही, येस, मी देखील अजय गरज सरांसोबत 2019 मध्ये कव्हर केलेले, मॅक्स सर मागचे 2 सीझन ते कव्हर करत आहेत, आणि तिकडे कॅच पकडल्यानंतर लपक झपक। क्या करण, क्या बहुत ही अच्छी यादों को ताज़ा किया आपने फिलहाल तो, क्योंकि गोवा का माहौल काफी अच्छा होता है जब रात के फिजाओं में समुंदर की लहरें उठते, उसके बाद डीजे की वो धुन और वो बीच का माहौल, अजय सर, काफी लुभावना होता है। जी हाँ, 20 पर 5, कोई भी यहाँ पर चर्चा करेंगे। फिलहाल मुकाबले में इतना दम नहीं है जितनी की हमने चर्चा की थी करण जी। बीचचा माहोल मॅक्स सरांना भरपूर पसंत आहे। हो, लॉफ्ट करायचा होता, बॉल आत आलेला आहे, आणि इकडे मात्र मॅचची हवा निघालेली आहे सर, कारण 9 बॉलचा खेळ बाकी आहे। अजय सर भी हमारे साथ जुड़ चुके हैं, स्वागत है अजय जी, सदाबहार कमेंटेटर। और देखिए काफी खूबसूरत तस्वीर हमारे मयूर दादा पेसेकर और प्रतिदा पेसेकर की देखने में मिल रही है। हाल ही में पिछले साल अभी भी एक खिलाड़ी ने जिक्र किया था कि लगातार टूर्नामेंट होनी चाहिए। उनको बताना चाहेंगे कि पिछले साल हमारे माताश्री ज्योति जी हमारी माँ, उनका स्वर्गवास हुआ, जिनके कारण 2 साल क्रिकेट टूर्नामेंट नहीं हुई है, और इस बार फिर एक बार प्रतियोगिता खेली जा रही है। और जीत के लिए 8 गेंदे 55 रन का लक्ष्य। करण, कहां पर गलतियां हुई टाइगर टीम से, क्या कहना चाहोगे यहाँ पर? पॉवर प्ले सुरुवातच झाली नाही, आणि शंतनूने देखील त्याच गोष्टीचा उल्लेख केला की पॉवर प्ले आम्ही जर बनवला तरी मॅच आम्ही बनवण्याची ताकद ठेवू, पॉवर प्लेच बनला नाही, दावाच तिकडे झाला नाही, आणि त्यामुळे प्रेशर बिल्ड झालं। आता उडवलाय मिड विकेट, चपल्याड इनटू द फॅन्स, षटकार। देर हो चुकी है यहाँ पर, और वो गाने की धुन कहीं देर ना हो जाए। सागर एक अच्छे बल्लेबाज थे, सागर बहुत जल्दी आउट हुए, शंतनु ने प्रयास किया लेकिन शंतनु को ज्यादा मौका नहीं दिया गया, क्योंकि नागांव टीम जानते हैं शंतनु किस प्रकार खेलते हैं, कौन से जोन में ज्यादा खेलते हैं, और टीम का स्कोर यहाँ पर काफी कम है, देर आए दुरुस्त है, लेकिन टेस्ट के .in गौरव सर, उनकी पूरी टीम, उनकी भी सराहना करना चाहेंगे। 6 कैमरे के तहत हर एंगल से इस श्रृंखला का सीधा प्रसारण किया जा रहा है। जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2026 का ये शानदार माहौल हम देख पा रहे हैं, खूबसूरत लम्हों के साथ प्रतियोगिता आगे बढ़ती हुई। शफल ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्यात आला बॉलला, पण आता मिड विकेटला फिल्डर आहेत। सिंगल सोबत 4 ओव्हरचा खेळ संपला, 28 धावा, शेवटचे 6 बॉल आणि 48 धावांची गरज आहे बॅटिंग करणारा जोंदमान टाइगरला। करण, इस श्रृंखला की एक बात करना चाहेंगे। बदलापुर में हम काफी 2016 से कमेंट्री कर रहे हैं। बदलापुर का माहौल ऐसे कि दोपहर के 2 बजे के बाद जो हवा बहती है ना, वो रात तक नहीं रुकती। ये मेरा तजुर्बा है बदलापुर का, जिस प्रकार की इस मैदान के ऊपर ये हवा हम देख पा रहे हैं करण। येस, आणि आता इथे प्रेक्षक स्टँडच्या वरती झेंडे आपल्याला पाहायला मिळतात, ते ऑन साईडला जर आपण या बाजूला बघितले तर आता इथे फडकत आहेत, म्हणजे आताही वाऱ्याचा वेग आहे जो आपल्याला आफ्टरनून सेशन पासून आता इव्हिनिंग सेशन मध्ये पाहायला मिळतोय। जसं जसं आपण पुढे जाऊ मिड नाईट कडे, तेव्हा पाहूयात किती हवा असेल। 6 बॉल 48। माहौल काफी अच्छा होता है यहाँ पर, जो रात की फिजाओं में फ्लड लाइट ऑन होती है, और ये जिस तरह से हरी घास उसके ऊपर टिपकती हुई शबनम की बूंदे, और ये ठंड हवा हमारे बदन को छूती हुई, काफी शानदार माहौल, अरे मंजर काफी खूबसूरत बन जाता है। और रात के फिजाओं में जो ये मैदान रात उसके आगोश में कर पाती है, तब ये मुकाबला, ये जो माहौल होता है ना अजय सर, काफी शानदार बन जाता है। 29 पर 5 विकेटें, 35 रन बनाए थे नागांव टीम ने 2 ओवर में, अभी भी टाइगर टीम 35 तक नहीं पहुंच पा रही है। ये यहाँ पर दुर्भाग्य की बात कहा जा सकती है। नो बॉल नंतर फ्रीडचा सिग्नल अंपायर कडून। जी हाँ, कट करना चाहते थे टाइगर टीम। पिछले 2 साल मुझे याद है इस मैदान के ऊपर लगातार 3 मुकाबले जीती थी, और शिवाजी दादा जो हमारे टाइगर ट्रॉफी में काफी बड़ा योगदान रहा था, उन्होंने कप्तानी की थी। क्या शानदार खेल रहा था इस टीम का, लेकिन इस बार भी अच्छा खेल रहा था। पहला मैच बड़ी आसानी के साथ जीता, उसके बाद दूसरे मुकाबले में काफी बड़ी चट्टान खड़ी कर दी उनके सामने, और ये देखिए क्विक डिलीवरी, बहुत ही शानदार बल्ले का अंदरूनी हिस्सा, विकेट कीपर ने कैच को यहाँ पर समाप्त किया, यानी कि विकेट। और करण, क्या कहोगे, क्या कहां पर गलतियां हुई टाइगर टीम की? ज्या गोष्टीचा आपण अगोदर उल्लेख केलेला आहे, पॉवर प्लेला बनवता आलं नाही, स्टार्टर्स भेटला नाही, एकही षटक कॅपिटलाइज करता आलं नाही त्यांना। पण आतापर्यंत जी काही षटक आपल्याला पाहायला मिळाली, प्रत्येक ओव्हरच्या नंतर सिंगल डिजिटच आपल्याला पाहायला मिळाला। एकही ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनल्या नाही, आणि तुम्ही 76 ला चेस करत होते, त्यामुळे सुरुवात मॅटर करतच होती। करण जी, क्या कहना चाहोगे जिस प्रकार फील्डिंग का प्रदर्शन रहा, फील्डिंग का स्तर रहा, काफी ऊंचा रहा नागांव टीम का, जिन्होंने
18 19 20 कदमों का फासला तय कर कैच को लपकने का प्रयास किया और ये वाइड गेंद अतिरिक्त फिजूल में इजाफा होता हुआ मुकाबला यहाँ पर बढ़ता हुआ 4 गेंदें शेष है और 46 की आवश्यकता लगभग नामुमकिन है, लेकिन समय की औपचारिकता से बचा मुकाबला रस्म निभाई जाएगी मैदान के ऊपर। अगला मुकाबला दोनों टीम से दरख्वास्त है कि मैदान के अंदर तुरंत आपको जाना है। हिंदुटणे बनाम भाल के बीच में एक बड़ा मुकाबला होने जा रहा है। सेकंड डाऊनची सेकंड मॅच आपण एन्जॉय करणार आहोत यानंतर. मात्र इकडे या मॅच मध्ये सध्या तरी आपण पाहतो डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर आहे, धावसंख्या फक्त 30 आहे, जिथे 46 अजूनही अंतर आहे. फिल्डिंग बाबत आपण म्हणत होतो, पहिल्या इनिंग मध्ये टायगरच्या मनीष आंबेकरने देखील जबरदस्त कॅच पकडली होती. जा वेगाने धावत असताना आय थिंक 2 कॅचेस त्याने पकडल्या होत्या. और ये देखिए हुक करना चाहते थे, लेकिन इतनी बड़ी तेज गेंदबाज के सामने बल्लेबाज का ये प्रयास था। हालांकि काफी निराश किया टाइगर टीम ने, काफी उनके जो दर्शक है उनसे काफी उम्मीद थी इस खिलाड़ी से, लेकिन उसने अच्छा खेल नहीं हो पाया करण मैदान पर। यस, टॉप ऑर्डर कडून जास्तीत जास्त अपेक्षा होत्या, त्यामुळे ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. पण आता फक्त एक्सपेरिमेंट करण्यासाठी मनीष आहे स्ट्रायकिंग एंडला. कट कर दिया गेंद को डीप कवर के रीजन में, पूरा क्षेत्र खाली है वहां पर, उस क्षेत्र को क्लियर किया आखिरकार और जाते जाते हैप्पी एंडिंग करने का मौका मिला बल्लेबाज मनीष को और मनीष के बल्ले से करता पर शानदार चौका। एक गेंद 42 की आवश्यकता, इस चौके से फासला कम किया जा सकता हार का, बाकी कुछ नहीं बचा मुकाबले में। अगले मुकाबले की कमेंट करेंगे हमारे अजय सर और साथ साथ राहुल चौहान। अगले मुकाबले में आपके सामने पेश होंगे, एक नए अध्याय की शुरुआत होगी। और ये उल्टा पुल्टा खेलने का प्रयास, गेंद बिट्टू के पीछे निकलती हुई रफ्तार के साथ, लेकिन वहां पर गेंद को फील किया। ये देखिए जुनून, ये नागआउट टीम का जुनून हमने देखा। फील्डिंग का स्तर उन्होंने ऊंचा किया और यहाँ से मिलेगा एक ही रन। तीसरे अंपायर के यस बीमर के लिए ये चेक किया जाएगा। करण, अच्छा खेल हर रात आपकी नहीं होती, हर मैदान आपका नहीं होता, क्योंकि जिस टाइगर टीम ने कई बड़ी बड़ी श्रृंखला में हमें प्रभावित किया, उन्होंने प्रतिभा संपन्न खेल दिखाया, लेकिन आज उनका खेल इतना अच्छा नहीं नजर आ रहा है। जबकि नागौर टीम ने पूरी कमर कसी और पूरा अपना सिकंजा कस लिया टाइगर टीम के यहाँ पर गर्दन के ऊपर। केवल समय की औपचारिकता बचे मुकाबले में। प्रतिदादा पिसेकर, हमारे मयूर दादा पिसेकर, मयूर ग्रुप, बहुत ही बड़ा योगदान हमारे कुलकर्णी रहेंगे, साथ साथ निरंजन रहेंगे, सभी का काफी बड़ा योगदान, रोहित रहेंगे, सबके नाम आपके सामने पेश किए करेंगे हम लोग आने वाले कई दिनों में। फिलहाल तो डिसीजन पेंडिंग है। हमारे निरंजन पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, गणेश नहरे, निखिल जाधव, मयूर सुनील, हमारे निखिल पिसेकर, अनिकेत, प्रज्वल, नितेश, श्लोक, विवेक, रिमेश, धीरज, जयेश, हितेश, रोहित, विशाल पिसेकर, काफी बड़ा योगदान रहा है उनका इस श्रृंखला में। और हमारे चॉकलेट बॉय हमारे बीच मौजूद है, जो मराठी की बहुत ही बड़ी मीठी बोली और काफी बड़ी लोकप्रिय कमेंटेटर नो बॉल। जी हाँ, नो बॉल आया है और मौका मिलेगा बल्लेबाज मनीष को अपने आप को साबित करने का। मनीष ने चौका अच्छा लगाया, साहिल का ये लंबा ओवर रहा, क्योंकि 2 वाइड 1 नो बॉल, काफी लंबा ओवर रहा अंतिम। क्या ये पार्ट टाइम गेंदबाज है या फिर फ्रेश गेंदबाज है, इसकी भी चर्चा की जाएगी। इसके साथ मुकाबला समाप्त हुआ और काफी लंबे फासले से मुकाबले में जीत मुकम्मल किया अपन नागौर टीम ने। दूसरी जीत यहाँ पर दर्ज की अपने नाम के ऊपर, जीत के आपको ढेर सारी शुभकामनाएं। चेक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष आमचे दिनेश हरिश्चंद्र धुमाळ साहेब आले, त्यासोबत केदारजी शासने आणि नुकताच मंचावरती आगमन झाले आमचे अवधूतजी पिसेकर साहेब आणि त्यासोबत